श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा जर करायची असेल तर नेमकी पूजा कधी करावी? 27 ऑगस्टला करावी की 28 ऑगस्टला? पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? उपवास कधी धरावा? आणि जर 27 तारखेला पौर्णिमा सुरू होत असेल तर 28 तारखेला पूजा केली तर चालते का? असे अनेक प्रश्न सध्या आपल्या मनामध्ये आहेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर सांगणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेची तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होणार आहे. म्हणजेच पौर्णिमा तिथी ही 2 दिवसांमध्ये येत आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्यनारायणाची पूजा नेमकी 27 तारखेला करायची की 28 तारखेला करायची? बघा, जर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा संध्याकाळी करायची असेल तर 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पूजा करणे अतिशय योग्य आहे. कारण 27 ऑगस्टच्या सकाळपासूनच पौर्णिमा तिथी सुरू झालेली आहे आणि संध्याकाळी ही पौर्णिमा तिथी सुरूच आहे. म्हणून 27 ऑगस्टला दिवसभराची तयारी करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा तुम्ही करू शकता. 27 ऑगस्टला संध्याकाळी साधारण 6:53 रात्री 8:18 अमृत चौघडिया आहे. हा खूप शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे या मुहूर्तामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. प्रदोष काळातही साधारण याच वेळेस येतो. यामुळे संध्याकाळची पूजा या कालावधीमध्ये ठेवणे खूप योग्य आहे आणि खूप चांगलं आहे. आता समजा तुम्ही 27 तारखेला पूजा करणे शक्य झालं नाही तुम्हाला, तर 28 ऑगस्ट रोजी सकाळी पौर्णिमा तिथी 9:48 आहे. त्यामुळे सकाळी 9:48 पूर्वी सत्यनारायण पूजा तुम्हाला करता येईल. म्हणजे तुम्हाला 27 ऑगस्टला संध्याकाळी तुम्ही पूजा करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही 28 ऑगस्टला सकाळी 9:48 आधी ही पूजा सत्यनारायण पूजा करू शकता. बघा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपवास नेमकी कधी धरायचा आहे? कारण 27ला देखील पौर्णिमा आहे आणि 28ला देखील पौर्णिमा आहे. त्यामुळे उपवास नेमकी कधी धरावा? तर पौर्णिमेचा उपवास ज्यांना असतो त्यांनी 28 तारखेला पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे. पौर्णिमा ही उगवत्या सूर्याची धरली जाते, त्यामुळे उपवास हा 28 तारखेलाच करायचा आहे. बघा, भगवान सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी, कुटुंबामध्ये प्रेम राहावे, समाधान राहावे, सर्व संकटे दूर व्हावीत आणि भगवान नारायणांची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहावी या श्रद्धेने सत्यनारायण पूजा केली जाते. आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या जी पौर्णिमा आहे, जी नारळी पौर्णिमा आहे, या दिवशी सत्यनारायण करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सत्यनारायण पूजा आवर्जून करा. त्याचबरोबर सत्यनारायण पूजा मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ देखील मी माझ्या या भक्तिरंग चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही या चॅनलवरती हा व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर हा खूप शुभ मुहूर्त आहे. नारळी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा नक्की आवर्जून करा. तुमचे अजून जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.